नमस्कार मित्रांनो, आपण सर्व अभियोग्यताधारक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण आला आहे. तो म्हणजे पवित्र पोर्टल 2025 सुरू झाले आहे. पवित्र पोर्टल 2025वर स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे. तर आपण पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र कसे पूर्ण करायचे ते बघूया. स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पवित्र पोर्टल 2025 ही साईट ओपन करावी लागेल. ही साईट ओपन झाल्यानंतर समोर आपल्याला रजिस्टर हिअर हे ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे. रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशनची एक नवीन विंडो ओपन होईल. रजिस्ट्रेशनची ही विंडो आपल्याला दिसेल. त्यामध्ये आपल्याला टेट रोल नंबर व टेट रजिस्ट्रेशन नंबर दिलेल्या बॉक्समध्ये भरायचे आहे. हा टेट रोल नंबर व टेट रजिस्ट्रेशन नंबर हा आपल्याला टेट 2025च्या स्कोअर कार्ड म्हणजेच मार्कशीटवर आपल्याला मिळेल. टेट रोल नंबर व टेट रजिस्ट्रेशन नंबर दिलेल्या बॉक्समध्ये भरल्यानंतर त्या खालच्या चेक टेट डिटेल या रेड टॅबवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये आपल्याला आपले नाव, जन्मतारीख, आपण नोंद केलेल्या मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक व आपल्याला टेट 2025 या एक्झाममध्ये मिळालेले मार्क दिसतील. त्यानंतर आपल्याला त्याखालील दिलेल्या चेकबॉक्सवर टिक करायचे आहे. चेकबॉक्सवर टिक केल्यानंतर त्याखाली 2 नवीन ऑप्शन येतील. एक एंटर रजिस्टर मोबाईल नंबर व 2 एंटर कॅप्चा कोड. एंटर रजिस्टर मोबाईल नंबर समोरील बॉक्समध्ये आपल्याला आपला टेट एक्झाम फॉर्ममध्ये भरला होता तो मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे व एंटर कॅप्चा कोड समोरील बॉक्समध्ये दिलेला कॅप्चा कोड भरायचा आहे व त्यानंतर त्याखालील गेट OTP टू व्हेरीफाय या ग्रीन टॅबवर क्लिक करायचे आहे. गेट OTP टू व्हेरीफाय या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक विंडो समोर दिसेल. त्यामध्ये आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर आलेला 4 अंकी OTP हा एंटर OTP समोरील बॉक्समध्ये टाकायचा आहे व खालच्या बॉक्समध्ये खाली दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्यानंतर त्याखाली असणाऱ्या व्हेरीफाय OTP या ग्रीन टॅबवर क्लिक करायचे आहे. OTP मोबाईल नंबरवर लवकर प्राप्त न झाल्यास रिसेंट OTP या येलो टॅबवर क्लिक करून OTP आपण पुन्हा प्राप्त करू शकतो. OTP हा आपल्या टेट फॉर्म भरताना जो मोबाईल क्रमांक दिला होता त्यावरील OTP व्हेरीफाय झाल्यानंतर पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल. त्यामध्ये सुद्धा आपल्याला आपले नाव, फर्स्ट नेम, मिडल नेम व लास्ट नेम असे दिसेल. तसेच जेंडर, डेट ऑफ बर्थ, रजिस्टर मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक व आपला ईमेल ID दिसेल. त्यानंतर त्याखाली आपल्याला एक सिक्युरिटी क्वेश्चन दिसेल. त्याखाली ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये 5 सिक्युरिटी क्वेश्चन आहेत. या 5 सिक्युरिटी क्वेश्चनपैकी कोणताही एक सिक्युरिटी क्वेश्चन आपल्याला निवडायचा आहे. सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट केल्यानंतर त्या पुढील बॉक्समध्ये सिक्युरिटी क्वेश्चनचे ॲन्सर त्या खालील बॉक्समध्ये आपल्याला भरायचे आहे. आपण निवडलेल्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी लिहायचे आहे. आपण आपल्या लॉग इनचा पासवर्ड विसरलो किंवा आपल्याला पासवर्ड रिसेट करायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला आपण निवडलेला सिक्युरिटी क्वेश्चन व त्याचे ॲन्सर टाकून आपण तो पासवर्ड रिसेट करू शकतो. त्यानंतर समोर क्रिएट पासवर्ड हे ऑप्शन आपल्याला दिसेल. क्रिएट पासवर्ड खालील बॉक्समध्ये आपल्याला एक पासवर्ड तयार करायचा आहे. हा पासवर्ड कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, नंबर व स्पेशल कॅरेक्टर घेऊन कमीत कमी 8 व जास्तीत जास्त 15 अक्षरांचा बनवायचा आहे. हा बनवलेला पासवर्ड पुन्हा कन्फर्म पासवर्ड खालील बॉक्समध्ये भरायचा आहे. त्यानंतर टाईप कॅप्चा कोड या बॉक्समध्ये बाजूला दिलेला कॅप्चा कोड भरायचा आहे. त्यानंतर रजिस्टर या ग्रीन टॅबवर क्लिक करायचे आहे. रजिस्टर या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल. या नवीन विंडोमध्ये
आपल्याला वरती लाल अक्षरामध्ये आपले पूर्ण नाव दिसेल व त्या ओळीच्या शेवटी आपल्याला लॉग इन आय डी दिसेल. या लॉग इन आय डीची प्रिंट आपण काढू शकतो. प्रिंट या रेड टॅबवर क्लिक करून या लॉग इन आय डीची प्रिंट आपण काढून घ्यायची आहे. त्यानंतर प्रोसीड टू लॉग इन या ग्रीन टॅबवर क्लिक करायचे आहे. प्रोसीड टू लॉग इन या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर आपले रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. मित्रांनो, आपले रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले आहे. आता आपण आपला लॉग इन आय डी व आपण तयार केलेला पासवर्ड टाकून लॉग इन करू शकतो व आपले प्रमाणपत्र पूर्ण करू शकतो. प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी आयोगाने आपल्याला 29 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख दिलेली आहे. 29 डिसेंबरच्या आधी रजिस्ट्रेशन करून आपण आपले प्रमाणपत्र पूर्ण करून घ्यायचे आहे.